सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान असं म्हणत सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलानं थेट सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या दिशेनं बूट फेकून मारल्याची घटना सोमवारी घडली। ही घटना जितकी आश्चर्यकारक होती तितकीच विकृतही होती। या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध केला गेला। स्वतः न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी त्याला मोठ्या मनानं माफ केलं। तू माझ्यावर हल्ला केला पण मी तुझ्यावर प्रेम करेल असं म्हणत ते या देशाच्या महान लोकशाहीचं दर्शन आपल्या कृतीतून घडवून आणतात। पण प्रश्न असा आहे की न्यायमूर्ती गवईंवर बूट फेकणारा तो वकील नेमका कोण होता? त्याने असं का केलं? त्या वकिलानं यावर नेमकं काय स्पष्टीकरण दिलं आणि आता त्याच्यावर काय कारवाई होणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनातन धर्माच्या नावावर बूट फेकणारा तो व्यक्ती खरंच सनातनी आहे का, की मग ही केवळ एका व्यक्तीची विकृती आहे? या निमित्ताने पुन्हा एकदा सनातन धर्मावर वेगवेगळ्या अंगाने चर्चा होते। यात सगळ्या मुद्द्यांचा सविस्तर आणि वस्तुनिष्ठ आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राइब करायला विसरू नका। या माणसाचं नाव आहे डॉक्टर राकेश किशोर। हाच तो वकील ज्याने सीजेआय भूषण गवई यांच्यावर भर कोर्टात बूट मारून फेकला। याने ज्यावेळी बूट मारून फेकला त्यावेळेला याची कोर्टात कोणतीही केस नव्हती। हा वकील फक्त बूट फेकण्याच्या उद्देशानेच कोर्टात आला होता हे खुद्द या वकिलानेच सांगितलंय। हे कृत्य करण्यासाठी कोर्टात जात असताना याने आपल्या 2 दिवसांच्या औषधी सोबत घेतल्या होत्या। पोलिसांनी आपल्याला अटक केली तर तुरुंगात आपल्याला त्रास होऊ नये याची व्यवस्था त्याने केली होती। अर्थात बूट फेक प्रकरण हे प्रीप्लॅन होतं हे यातून सिद्ध होतं। आता तुम्ही म्हणाल की या वकिलाला भूषण गवईंवर इतका राग का होता की त्याने थेट त्यांना बूट मारून फेकला? तर त्याची कारणं त्याने स्वतः ANI दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहेत। राकेश किशोर म्हणतात की गेल्या काही दिवसांपासून मी अस्वस्थ होतो। एक दैवी शक्ती मला अस्वस्थ करत होती। देश जळतो आहे आणि तो झोपला आहे असं म्हणत परमात्मा मला झोपू देत नव्हता। 16 सप्टेंबर रोजी कोणीतरी मुख्य न्यायाधीशांच्या न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि श्री गवई यांनी त्याची पूर्णपणे खिल्ली उडवली। जेव्हा आपल्या सनातन धर्माशी संबंधित बाबी जसे की जल्लीकट्टू किंवा दहीहंडीची उंची याची प्रकरणं कोर्टात येतात तेव्हा सर्वोच्च न्यायालय असे आदेश देते जे मला खूप दुःख देतात। त्यांनी असे करू नये। जर तुम्हाला त्या माणसाला, त्या याचिकाकर्त्याला दिलासा द्यायचा नसेल तर तो देऊ नका, पण त्याची थट्टा करू नका। या गोष्टीमुळे मी खूप दुखावला गेलो होतो। त्यांनी जी ऍक्शन केली त्यावर माझी ही रिॲक्शन होती। मी केलं त्याचा मला अजिबात पश्चाताप नाहीये। हे स्पष्टीकरण त्याने भूषण गवईंना बूट मारण्याच्या आपल्या कृतीवर दिलेलं आहे। आता त्याच्या कृतीवरून आणि केलेल्या वक्तव्यावरून प्रश्न विचारले जात आहे की ही व्यक्ती खरंच सनातनी होती का? तर मंडळी, याचं उत्तर आहे नाही। हा व्यक्ती सनातनी नाही तर विकृत आहे आणि ही सनातन संस्कृती नाहीये तर विकृती आहे। सनातन धर्म हिंसा शिकवत नाही। सनातन धर्म कायद्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान करण्याची मुभा देत नाही। याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार असं म्हणाले की सनातनी हिंसक कसे होऊ शकतात? सनातन धर्माने तात्विक विरोध शिकवला आहे। तत्वाच्या आधारावर विरोध करणं सनातन धर्माला अभिप्रेत आहे असं म्हणत त्यांनी या वकिलावर कडक कारवाईची मागणी केली। तर इकडे हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश गवई यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला। त्यांनी एक्सवर लिहिलं की प्रत्येक भारतीय सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्यामुळे संतापला आहे। आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही। अशा परिस्थितीत सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेल्या संयमाचं मी कौतुक करतो। हे न्याय आणि संविधानाच्या मूलभूत तत्वांना बळकटी देण्यासाठी त्यांची पूर्ण वचनबद्धता दर्शवते। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही या घटनेचा निषेध केलाय। त्या म्हणाल्या की सर्वोच्च न्यायालयाच्या आत भारताच्या माननीय सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला शब्दांपलीकडे निषेधार्ह आहे। हा केवळ एका व्यक्तीवर हल्ला नाही तर आपल्या संविधानावर आणि कायद्याच्या राज्यावर थेट हल्ला आहे। या परिस्थितीत सरन्यायाधीश गवई यांनी अत्यंत संयम आणि सन्मान दाखवला आहे, परंतु देशाने एकजूट होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे। मुळात सनातन धर्माच्या आडून हिंसा करणारा हा व्यक्ती सनातनी असूच शकत नाही।
तर ही विकृत प्रवृत्ती आहे. ही सनातन धर्माला बदनाम करणारी प्रवृत्ती आहे. 78 वर्षांपूर्वी धर्माच्या नावावर गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम नावाच्या दहशतवाद्यामध्येही ही पाहायला मिळाली. हीच प्रवृत्ती तुकोबारायांचा छळ करणाऱ्या मंबाजी भटामध्येही होती. हीच प्रवृत्ती ज्ञानेश्वरांचा छळ करणाऱ्या तत्कालीन समाज व्यवस्थेतही होती. या प्रवृत्तीने गौरी लंकेश, प्राध्यापक कलबुर्गी, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचाही जीव घेतला. थोडक्यात या घटनेतून आपल्याला महत्त्वाचा धडा मिळतो की धर्म, राष्ट्र किंवा एखाद्या संस्थेच्या नावावर होणारी हिंसा कधीही मान्य होऊ शकत नाही. सनातन धर्म ज्याची शिकवण सत्य, अहिंसा आणि न्यायावर आधारित आहे, त्याला असं विकृत कृत्य कधीच स्वीकार्य नाही. आपल्या देशात न्याय आणि कायद्याची सर्वोच्च पद्धत जपणे हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. म्हणून कोणत्याही धर्माच्या नावाखाली हिंसक कृत्य करणारे लोक हे खरे सनातनी नसतात. ती फक्त व्यक्तीची विकृती आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की देशाची सुरक्षा, न्याय व्यवस्था आणि शांततेची जपणूक करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. बाकी याबाबत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.